तर आपल्याकडे नगरविकास खातं आहे, त्यामध्ये माल आहे असं मंत्री गुलाबराव पाटलांनी म्हटलेलं आहे। 1 तारखेला रात्री बाहेरच झोपा, लक्ष्मी येणार आहे असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलं। शिंदे सेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांच्या या विधानानं खळबळ माजली। तर छोट्या शहरांना निधी देणार असा त्याचा अर्थ होतो असं यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय। तारखेला मतदान होतं, मागच्या वेळेस 21 तारखेला आमदारकीचं, 20 तारखेला 18ला लई लक्ष्मी फिरली, दारोदार फिरली, उठ बघता काय झोपलायस, उठ मी आली आहे, तुला प्रसन्न होते, बाहेर खाटी टाकून झोपा तुम्ही बी 1 तारखेला। लक्ष्मी येणार आहे, उठ बघता काय झोपलायस, उठ। आता तर नगर विकास खाता आपल्याकडे आहे, बेमाल है नगर विकास में। माझी तर नगरपालिका आत्ता झाली नशिराबाद, मी मागच्या भाषणातही बोललो। नगर विकास खाता म्हणजे या नगरपालिकेच्या निवडणुका आहे, नगर पंचायतीच्या निवडणुका आहे, त्यामुळे यामध्ये याचा विकास जो आहे नगर परिषदांचा, या छोट्या शहरांचा नगरपालिकेच्या माध्यमातून होत असतो आणि नगरपालिका या नगर विकासच्या अखत्यारीत येत असतात आणि नगर विकास विभागाच्या माध्यमातून देखील आम्ही छोटी जी शहरं आहेत ती डेव्हलप झाली पाहिजे, त्यांचाही विकास झाला पाहिजे, त्यांचे विकास आराखडे मंजूर झाले पाहिजे, याकडे आम्ही कटाक्षाने पाहतोय। आणि मोठी शहरं विकसित होतात, पण छोटी शहरं जी आहेत निधी अभावी विकसित होत नाहीत, त्यांना देखील मोठ्या प्रमाणावर निधी दिलाय, यापुढेही निधी देणार, याचा अर्थ असा घ्यायचा नाही। शेवटी निवडणुकीमध्ये बोलावं लागतं, पण कुठलाही निधी हा देवेंद्रजी, एकनाथजी, अजितदादा असे मिळून ठरवतात कोणाला किती निधी द्यायचा, कोणत्या नगरपालिकेला काय द्यायचं। त्यामुळे ते निवडणुकीचे भाषणं असतात, पण निधीबद्दल मात्र तिघे मिळून ठरवतात। IIT बॉम्बेवरून सध्या राजकारण पेटलेलं आहे। केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांच्या विधानाचा राज ठाकरेंनी चांगला समाचार घेतला। जितेंद्र सिंह यांचं विधान हे सरकारच्या मानसिकतेचं प्रतीक आहे असं ट्विट राज ठाकरेंनी केलं। तसंच आज मनसेनं पवईतील IITच्या गेटसमोर IIT मुंबई असे फलक लावले। मुंबई जी मराठी माणसाची होतीच, तिला महाराष्ट्रापासून वेगळं करण्याचा डाव मराठी नेत्यांनी आणि जनतेनं उधळून लावला। मुंबई महाराष्ट्रातच राहिली, त्याबद्दल गेली अनेक दशकं यांच्या पोटात साचलेली मळमळ पुन्हा ओकायला सुरुवात केली आहे। खरं तर जितेंद्र सिंह यांचा मुंबईशी काही संबंध नाही, ना महाराष्ट्राशी ना गुजरातशी, ते येतात जम्मूमधून। मुंबई नको बॉम्बेच हवं, यातून हळूच हे शहर ताब्यात घेण्याचा प्रयत्न नक्की सुरू आहे। आधी मुंबई आणि मग संपूर्ण MMR परिसर ताब्यात घेऊन तो गुजरातला जोडण्याचा प्रयत्न सुरू आहे। तेव्हा मराठी माणसात जागा हो, आता तरी मराठी माणसांना हे कळावं। राज ठाकरे, अध्यक्ष मनसे। या काही दिवसापासून सन्माननीय राजजी ठाकरे हे फॅक्ट्सवर नाही तर फ्री स्टाईलवर आरोप करताना दिसतायत। मला फक्त राजजी ठाकरे यांना एवढीच आठवण करून द्यायची आहे, बॉम्बेचं मुंबई असं नामांतर कुणी केलं होतं तर भारतीय जनता पार्टी आणि तत्कालीन युती सरकारनं केलं होतं। नाईक यांच्या पाठपुराव्यामुळेच बॉम्बेचं देश पातळीवर मुंबई असं नामांतर झालं। जशी उद्धवजी ठाकरे यांना U-टर्न घेण्याची सवय लागली, अगदी तशाच पद्धतीनं U-टर्न घेण्याची आणि फॅक्ट पासून दूर राहण्याची सवय राज ठाकरे यांना लागली का असा माझा सवाल आहे।